तपासामध्ये पोलीस स्टेशन औंढा LCB SDPO हे सर्व कार्यरत होते आणि सर्वांमध्ये चॅलेंज होते की मुलीची ओळख पटवणे। यामध्ये राज्याच्या बाहेरील आणि जिल्ह्यातील काही मुलींची पडताळणी करण्यात आली, त्यांचे चेहरेही जोड होते। परंतु पुढे काही प्रयत्न मिळाला आणि एक गोपनीय माहिती तसेच मिळालेले टेक्निकल अनालिसिस मधून काही गोष्टी यावरून ती मुलगी तसंच घटनास्थळावर मिळालेले काही नंतर पुरावे यावरून ती मुलगी अलका बेगरे असल्याचे निष्पन्न झाले होते। यामध्ये पुढे तपास करण्यात आला आणि त्या मुलीच्या अनुषंगाने तिचा जो लिव्ह इन रिलेशनशिप मध्ये असलेला बॉयफ्रेंड आरोपी श्रीकांत सुरेश पिनलवार याला आदिलाबादमधून ताब्यात घेण्यात आलं। आदिलाबादमध्ये ताब्यात घेतल्यानंतर त्यांनी या गुन्ह्याची कबुली दिलेली असून ते मागील 6 महिन्यापासून लिव्ह इन रिलेशनशिप आणि फ्रेंडशिप मध्ये होते। ते दोघेही आपल्या आपल्या कमवत आणि खात होते आणि काही वेळा वेगळ्या काही वेळा एकत्र राहत होते। त्यामध्ये दिनांक 23 रोजी त्याचे वाद झाले आणि त्या वादातून त्यांनी तिचा गळा दाबला आणि त्याने एका सुटकेसमध्ये ती बॉडी भरली। सुटकेसमध्ये बॉडी भरून ती बॉडी जालना इथे नेऊन सोडायचा त्याचा विचार होता, परंतु एक वाहन त्याला मिळालं आणि ते वाहन औंढ्यापर्यंत येणार होतं। मग तसंच त्याने ते कंटिन्यू करत औंढ्यापर्यंत आला। औंढ्याला बस स्टँडवर उतरून तो टेकडीवर गेला आणि टेकडीवरती बॉडी टाकून आणि ती काही सूटकेस वगैरे फेकून तिथून त्याच्या घरी आणि त्याच्या घराहून मग आदिलाबादला त्याच्या नातेवाईकडे जाऊन थांबलं। यामध्ये आमच्या सर्व टीम्सने अतिशय मेहनत घेतलेली आहे आणि कुठलाही क्लू नसताना चांगल्या पद्धतीने अल्प कालावधीमध्ये मुलीची ओळख पटवून आरोपीला अटक केलेली आहे। यामध्ये आम्ही आरोपीला कडक शिक्षा होईल आणि केस कन्व्हिक्ट होईल या अनुषंगाने पुढे पुरावे हस्तगत करून तपास करून कोर्टात ती लवकर लागेल आणि आरोपीला शिक्षा होईल असे प्रयत्न करत आहोत। थँक्यू।